स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात की अरे हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। विक्रम दादा आपल्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या वाटलं कसा, एवढ्या लोकप्रिय बाबा स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या मला कमाल वाटते। मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य केलं। त्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची 13 मतं आहेत, त्यातली 9 मतं 2 ठिकाणी लागलेली आहेत, म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। जयंत पाटलांना मला एवढंच सांगायचं आहे, येड्या गावाळ्याचं काम नसतं। जयंतरावनी सुद्धा त्यांच्या पोरासाठी जत मतदारसंघाची चाचपणी केली आणि तुम्हीच बातम्या लावल्या होत्या सगळ्यांनी, तिथं त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही, म्हणजे येड्या गावाळ्याचं ते काम नाही। त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पोरासाठी चाचपणी केली, स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात डाळ शिजली नाही, परत पुढे सोडली की आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार, तिथं सुद्धा त्यांनी सर्वे घेतले। तुम्हाला माहिती जयंत पाटलाकडे एजन्सी आहे, असा भाऊ करून ठेवलाय, मध्ये सर्वे घेतात, जतमध्ये सर्वे आला 10% पुढे जायना, हातकणंगलेतला सर्वे आला स्वतःचा लोकसभा 10% पुढे जायना, सांगली लोकसभेत पिल्लू सोडलं तिथं पण डाळ शिजली नाही, त्यांना माहित आहे सगळी लोक ह्याला घोडा लावणार आहेत, पळून गेला। मला जयंत पाटलाला हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो, जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे, हा हिंदू विरोधी आहे, त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिंमत असेल तर। तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं, मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो, त्याला हिंमत लागते। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।